गुलाबजाम खा, मी चहा आणते. गुलाबजामवर चहा मस्त लागते. ओके. अगं ते म्हणायला लागतो तर थांब काय, हळू बोल. लगेच. आई ओ! बापरे, तुम्ही काय करताय सगळ्याजणी इथे? सांगतो तू बस तर आधी. बस बस. हो. अगं जानू स्वानू. स्वानू 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 अगं काय करता म्हणून काय विचारतेस? अगं तू सांगितलं नाहीस म्हणून आम्हाला काय कळणारच नाही तुझं लग्न ठरलंय. मंदाकिनीने फोन करून सांगितलं आम्हाला, हो की नाही का? हो. म्हणून तर आम्ही धावत पळत आलो तोंड गोड करायला. हे घे, तुझ्यासाठी आईनी पौष्टिक लाडू पाठवलेत. आईजींनी केले? हे घे. बरं सांग, आता घरात माणसं कोण कोण आहेत? खूप माणसं असतील ना घरात की खूप मज्जा येते? नाही म्हणजे अगदी जान्हवीच्या घरात होते तेवढी माणसं नाहीये, पण आहेत, माणसं आहेत. पण मी खरं सांगू का, नवीन घरात जाणार आहे तर मला तर काळजीच वाटते, थोडं टेन्शनही आलंय. मला कसं जमेल हे सगळं? अगं जमेल का म्हणजे काय, जमेलच. आमची जान्हवी आली ना नवीन लग्न करून घरात, अगदी तुझ्यासारखीच होती बघ. आणि आमच्या घरात 1-2 नाही 6 सासवा आम्ही. पण तिने सगळ्यांची छान जमावून घेतलं. हो अगदी खरंय, पण मला जमेल का तसं वागणं? काही काळजी करू नकोस तू. अत्यानंद महाराजांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. सगळं नीट होईल बघ. अगं त्यांचा अंगारा आणला होता मी, कुठे ठेवला? पिशवी कुठे ठेवलीस? काय माहिती? हे असं जर काही आठवत नसेल ना तर मग पदराला आपण हे करून ठेवायचं, असं काय गाठ म्हणतात? गाठ. हा, गाठ मारून ठेवायची म्हणजे आठवतं सगळं. आणखी एक टीप देते. असं म्हणतात की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून असतो. त्याचं पोट एकदा आपण जिंकलं ना की मग मन जिंकलंच म्हणून समज. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्यासारखं खमकर राहायचं. हा, म्हणजे कसं असतं, घरातली सगळी माणसं हाताच्या बोटांसारखी वेगवेगळी असतात ना, त्यांच्याशी जुळवून घ्यायला लागतं. बरोबर आहे. जान्हवी आमच्या घरात आली ना तेव्हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या तिने आणि सगळ्यांना आपलंसं केलं का. तूही तसंच कर. बरोबर आहे. हो, चांगली सून होण्याचा आणि बायको होण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. आणि दुसरी गोष्ट, बेबी आता उपदेश पुरे झाला. थोडी गोड